या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। अश्विन शुद्ध प्रतिपदा, शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस। नवरात्र म्हटलं की 9 दिवस, 9 रंग, देवीची भक्ती, आरोग्य आणि संतुलनाचा उत्सव। पण तुम्हाला माहिती आहे का, या नवरात्र उत्सवामागची खरी कथा, याचं वैज्ञानिक आणि पौराणिक महत्त्व काय आहे? चला तर मग कलाकार चॅनल सोबत जाणून घेऊया नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमागचं रहस्य, फॅक्ट्स, प्रेरणादायी गोष्टी आणि खास माहितीचा खजिना। पण तुम्ही जर कलाकार चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी शर्वरी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा। नवरात्र उत्सवाची गोष्ट सांगताना असं म्हणतात की महिषासूर नावाच्या राक्षसाने देवाची खूप तपश्चर्या करून देवाकडून वर मागून घेतला आणि देवानेही महिषासुराला कोणीही मारू शकणार नाही असा वर दिला। वर मिळाल्यावर उन्नत झालेल्या महिषासुराने सर्वत्र हैदोस घातला। देव, ऋषीमुनी, मानव कोणालाही त्याने सोडले नाही। त्यावेळेस सर्व देवांनी मिळून शंकराकडे याचना केली आणि महिषासुराचा बंदोबस्त करण्याची विनंती केली। त्यावेळेस माता पार्वतीने दुर्गा मातेच्या रूपात आपला अंश यज्ञातून निर्माण करून महिषासुराचा वध केला। तेव्हापासून दुर्गा मातेला महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखलं जातं। हे युद्ध 9 रात्री चालले, त्यामुळे या विजयाचा उत्सव म्हणून हा नवरात्र सण साजरा होतो। या उत्सवात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते व स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो। असं म्हणतात की श्री रामानेही 9 रात्री देवीची पूजा अर्चना केली व 10व्या दिवशी रावणाचा वध केला। तो दिवस म्हणजे दसरा। थोडक्यात नवरात्रीचा उद्देश वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणे। हा उत्सव स्त्री शक्तीला समर्पित आहे। नवरात्र उत्सव हा दैवी शक्तीचे प्रतीक मानला जातो, जो भक्तांना आरोग्य, शक्ती आणि समृद्धी देतो। शारदीय नवरात्रीचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे। पावसाळ्याचा शेवट आणि हिवाळ्याची सुरुवात या काळात नवरात्र साजरी केली जाते। त्यामुळे बदलत्या हवामानाचा जनजीवनावर परिणाम होऊ नये यासाठी नियम व संयम पाळून 9 दिवस उपवास करण्याचा नियम पौराणिक आहे आणि अगदी अनादी काळापासून चालत आला आहे। नवरात्र म्हणजे अध्यात्माच्या साहाय्याने शक्तीची उपासना करून मानसिक आणि शारीरिक संतुलन साधणे होय। हा सण आत्मनिरीक्षणाचा, उत्साहाचा आणि सृजनाचा आहे, जो ऋतू बदलांशी जोडला गेलाय। पौराणिक कथेनुसार नवरात्रीचा आरंभ कृषी विषयक लोकोत्सवाप्रमाणे झाला होता, जो नैसर्गिक शक्तींशी संबंधित आहे। अश्विन महिन्यामध्ये घटात देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव। चला तर मग आपण सर्व या उत्साहाच्या 9 रंगांमध्ये रंगून जाऊया। अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे माता शैलपुत्री यांची पूजा। त्यांच्या रूपात संयम, संघर्ष, धैर्य हे गुण दिसतात। हे गुण असलेल्या आत्ताच्या आधुनिक दुर्गा म्हणजे सुनीता विल्यम्स। कोणतेही स्वप्न फार मोठे नसते, फक्त त्यासाठी मेहनत करण्याची तयारी हवी असं म्हणणाऱ्या सुनीता विल्यम्स जून 2024 मध्ये 8 दिवसांच्या मोहिमेकरता अंतराळात गेल्या, पण त्यांची मोहीम 286 दिवसाची ठरली। 2025 मध्ये जेव्हा त्या पृथ्वीवर आल्या तेव्हा त्यांनी संधी मिळाली तर क्षणाचाही विलंब न करता अंतराळात जाऊ असं मत व्यक्त केलं। यातून त्यांचे ध्येय व संयम दिसून येतो। त्यामुळे कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा या सिरीज मधले हे पहिले पुष्प आम्ही सुनीता विल्यम्स यांच्या कार्याला समर्पित करत आहोत। आमच्या कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। पण जाण्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यासोबतच कलाकार दिनाविषयीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा।